हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बोलतं आजी क्रिएटिव्ह चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ओल्ड सॉन्ग इज न्यू सॉन्ग. ही व्हिडिओ इंस्टाग्रामला ट्रेंडिंग तुम्ही पाहिलीच असेल. तुम्हाला बी या प्रकारची व्हिडिओ बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू बिना टाईमपास करताशिवाय. आणि CapCut ॲप्लिकेशनची लिंक लागत असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. चला व्हिडिओला आपण सुरुवात करू. चला मित्रांनो, आता तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो पुढची प्रोसेस. तर चला मित्रांनो, आपण CapCut ॲप्लिकेशन ओपन केलं आहे आणि ती क्लिप तुम्ही शूट केली, ती क्लिप तुम्ही ॲड करून घ्यायची. चला आपण क्लिप तर ॲड केली. आता तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं आहे. ते सॉन्ग बिन आपण ॲड करून घेऊ. या प्रकारे सॉन्ग बिन ॲड करून घेऊ. तर सॉन्ग ॲड केलं आहे पाहू शकता. आता तुम्हाला सॉन्गच्या अकॉर्डिंग व्हिडिओ सेट करायची. बीटच्या अकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता. तर मी फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवतो त्या प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायची सॉन्गच्या अकॉर्डिंग. तर चला मी सेट करून घेतो, मग पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. Stranded in the open, dried out tears of sorrow, lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final gates to open to a new tomorrow, moving with the motion. Following the light that sets me final gates to open to a new tomorrow. Moving with the motion, following Fantomato Marto. चला मित्रांनो, तर आपण पूर्ण व्हिडिओ सेट केली पाहू शकताय. आणि थोडीशी ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बरोबर म्हणजे स्पॉट भारी दिसत असाल ना, तुम्ही ते कट करून घ्यायचे आणि ते स्पॉट तुम्हाला चांगले वाटते आणि ते स्पॉट तुम्हाला ठेवायचे. तर चला आता व्हिडिओ आपण थोडी स्लो मोशन बी करून घेऊ. तुमच्या प्रकारे तुम्ही स्लो मोशन करू शकताय. आणि स्लो मोशन केल्यानंतर थोडी व्हिडिओ थोडी मोठी बिन होते, तुम्हाला ते बिन माहिती. तर मग कट करून घ्यायची. तुम्हाला ते स्पॉट तुम्हाला भारी दिसते आणि ते स्पॉट तुम्हाला ठेवायचे आणि बाकीचे डिलीट करून टाकायचे. आणि बाकीचे त्यानंतर तुम्हाला अजून प्रोसेस पुढची बी सांगतो, ते बी पहा तुम्ही. तर त्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ या प्रकारे पाहू शकता एडिट केली आहे आपण. त्यानंतर तुम्हाला अजून थोडी स्लो मोशन कोणते व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल करायचं असेल ते बी तुम्ही करू शकताय तुमच्या प्रकारे. आणि व्हिडिओ थोडी मोठी होती आणि ते खाली तुम्ही पाहू शकताय मी स्लो मोशन करतो या प्रकारे. तुमच्या प्रकारे तुम्ही करू शकताय. त्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसतं स्मूथ क्वालिटी आणि बेटर क्वालिटी, त्यावर क्लिक करून तुम्ही म्हणजे तुमचं स्लो मोशन स्मूथ दिसेल असं त्या प्रकारे तिथे क्लिक करून तुम्ही ते अप्लाय करू शकताय सगळ्या व्हिडिओमध्ये. आणि बाकीची प्रोसेस तुम्हाला पुढचे सांगतो. ते तुम्हाला सांगतं पूर्ण प्रोसेस सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल. तर चला मी तुम्हाला पुढची प्रोसेस बी सांगतो. तर चला मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओचं अर्धं काम झालं आहे पाहू शकता. 50% काम झालं आहे इतकं. तर व्हिडिओ दाखवण्यात काहीच फायदा नाही. तर चला मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. आता पुढची प्रोसेस कशी आहे तर तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओमध्ये आता आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. तुम्ही पाहू शकता इफेक्ट कसे ॲड करायचे. इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला इथे खाली एक ॲड ओव्हरलेचं ऑप्शन दिसेल पाहू शकता. तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते इफेक्ट सगळे टेलिग्राम चॅनलवर भेटतील. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे सगळे इफेक्ट. तर चला मी ॲड करून घेतो पाहू शकता. ह्या प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचे. मी सेट बिन करून घेतो या प्रकारे. तर चला मी सेट केले. याचं डुप्लिकेट करून दोन्ही साईडला तुम्हाला या प्रकारे सेट करून घ्यायचे पाहू शकता.
चला मी सेट करून घेतो. त्यानंतर तुम्हाला वरचे व्हिडिओ क्लिक करायचं आणि व्हिडिओ कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ कॉपी केल्यानंतर ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओ खाली घेऊन टाकायचा आहे आणि कटआउट ऑप्शनवर जाऊन तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं, म्हणजे तुमचं कॅरेक्टर फ्रंटला दिसेल, पाहू शकता या प्रकारे. तर हे बिन तुम्हाला काम करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सेम प्रोसेस पुढं बिन करायची याच प्रकारे. व्हिडिओ परत कॉपी करून घ्यायचा डोअरचा या प्रकारे. तर पाहू शकता मी कॉपी केला आहे, परत कॉपी करतो. खालचा बिन कॉपी करून घ्यायचा आहे या प्रकारे. सेम प्रोसेस आहे, तुम्हाला खाली कॉपी करून ॲड करून घ्यायचं आहे. तर चला मी ॲड करून घेतो. तर या प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर चला मी डोअर ॲडजस्ट करून घेतो. त्याच प्रकारे तुम्हाला परत वरचे व्हिडिओ क्लिक करून ती व्हिडिओ खाली घेऊन टाकायची. ॲडवर क्लिक करून व्हिडिओ खाली घेऊन टाकायची. तर चला मी व्हिडिओ खाली घेतली, पाहू शकता. परत कटआउट ऑप्शनवर जाऊन बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकायचं आहे. तर चला मी बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं, पाहू शकताय. आणि तर आता पाहू शकता आपलं कॅरेक्टर गायब झालं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, लेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आणि फ्रंटचं आपल्याला फ्रंटला घ्यायचं आहे या प्रकारे लेअर ऑप्शनवर जाऊन. तर चला मी घेऊन टाकले, पाहू शकता. आता आपलं कॅरेक्टर दिसतो या प्रकारे. तर त्यानंतर तुम्हाला आता इथे एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तो इफेक्ट मी सांगतो कसा ॲड करायचा मी तुम्हाला. तर आपण डोअर थोडं ॲडजस्ट करून घेऊ आणि इथे इफेक्ट ॲड करून घेऊ आता. तर तुम्हाला इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली इथे पाहू शकता ॲनिमेशनवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट दिसेल, आउट ऑप्शनवर जाऊन इथे खाली जायचं आणि इथे एक फेक आउटचा इफेक्ट दिसेल, त्यावर क्लिक करू शकता. त्यानंतर चला आता आपण ॲडजस्ट केला आहे इफेक्ट या प्रकारे. तर तुम्ही बिन ॲडजस्ट करून घ्यायचा या प्रकारे इफेक्ट. चला मी ॲडजस्ट केलं. चला तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो आता. इथे काय करायचं आहे तुम्हाला मित्रांनो, आता इथे शेक इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे, पाहू शकता. तर आपण इथे शेक इफेक्ट ॲड करून घेऊ आणि तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुमच्या प्रकारे. तर चला मी ॲडजस्ट करून घेतो. तर त्यानंतर तुम्हाला कस्टमाइज करून घ्यायचं आहे. तर ॲडजस्ट म्हणजे तुमच्या प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर पाहू शकता या प्रकारे मी ॲडजस्ट केला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहू शकता तुम्ही अशी या प्रकारे. तर सगळ्या आता इथे आपल्याला एक इफेक्ट फक्त ॲड करायचा आहे. तर चला आपण इथे इफेक्ट ॲड करून घेऊ. ब्लॅक फेक्टचा इफेक्ट ॲड करून घेऊ आणि तुम्हाला हे सगळं पुढं व्हिडिओमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. सगळं व्हिडिओ तुम्हाला ह्योच इफेक्ट ॲड करायचा आहे या प्रकारे. पाहू शकता मी करतो या प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्हाला एक काय करायचं आहे, या फोटोचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे या व्हिडिओमधल्या. तर आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ. चला मी स्क्रीनशॉट काढून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला कळेल, मी सांगतो. तुम्हाला पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर ओपन केल्यानंतर तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला इथे आयकॉनवर क्लिक करून इथे पूर्ण ग्रीन करून घ्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला इथे व्हिडिओ ॲड करता येईल याच्यावर. तर चला मी पूर्ण ग्रीन करून घेतो इथे बोर्डवर पूर्ण, म्हणजे आपल्याला व्हिडिओ ॲड करण्यासाठी तर लागणार आहे. तर तुम्ही पूर्ण या प्रकारे ग्रीन करून घ्यायचं आहे. तर चला मी करून घेतो फास्टमध्ये. या प्रकारे पूर्ण तुम्हाला ग्रीन करून घ्यायचं आहे या प्रकारे. पाहू शकता मी ग्रीन केलं आहे. त्यानंतर तुम्हाला खालचा फोटो राहील ना, तो डिलीट करून टाकायचा आणि PNG सेव्ह करून घ्यायची या प्रकारे, पाहू शकता. तर चला मी सेव्ह केली, पाहू शकता. तर कॅपकटमध्ये येऊन तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे इथे आणि इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे या प्रकारे, पाहू शकता. तर चला मी ॲडजस्ट करून घेतो या प्रकारे. तुम्हाला बिन ॲडजस्ट करायचं आहे. चला आणि इथे तुम्हाला की फ्रेम ॲड करायची व्हिडिओ आहे, तुम्हाला बिन माहिती आहे. त्या व्हिडिओत थोडे मुवमेंट होत्या, पाहू शकता. तर तुम्हाला की फ्रेम ॲड करून ॲडजस्ट करून घ्यायचं या प्रकारे. चला मी की फ्रेम ॲड केले, पाहू शकता या प्रकारे. तर पाहू शकताय. तर ही व्हिडिओ पूर्ण पाहू शकता तुम्ही. आता ही व्हिडिओ आपल्याला करायची आहे. पुढची प्रोसेस तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ पूर्ण सेव्ह करून घ्या. तर पुढची प्रोसेस तुम्हाला मी सांगतो. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सेव्ह केली, पाहू शकता. व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं, व्हिडिओ ॲड करून घ्यायची. व्हिडिओ ॲड केल्यानंतर पाहू शकताय या प्रकारे तुम्हाला आता ते व्हिडिओमधला सॉन्ग तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे खाली. तर चला सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट केलं आहे, पाहू शकता या प्रकारे. तर आता इथे तुम्हाला पाहू शकता, इथे तुम्हाला क्लिप करून घ्यायचे आहे. तर चला स्प्लिट करून घेऊ. स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे, म्हणजे तुम्हाला तिथून व्हिडिओ थोडंसं ॲनिमेशन चुकेलं असेल तर तिथे स्प्लिट करून ते कट करून टाकायचं या प्रकारे, पाहू शकता. तर चला आपण कट केलं आहे, पाहू शकता. इथे ब्लॅक डॉटवर क्लिक करून इथे एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ब्लॅक फेडचा, तुम्हाला तो सांगितला तो इफेक्ट. तर चला मी परत इथे
स्प्लिट करून आणि इफेक्ट ॲड करून घेतो. चला आपण इफेक्ट ॲड केला पाहू शकताय. आणि त्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिट करायचं आहे आणि इथे ब्लॅक टिकवर क्लिक करून तुम्हाला ते इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला थोडं ॲनिमेशन करायचं आहे की फ्रेम ॲड करून या प्रकारे. तर पाहू शकता तुम्हाला दाखवतो एकदा मी. की फ्रेम ॲड करून तुम्हाला ॲनिमेशन करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर त्याला आपण इथे की फ्रेम ॲड केली आहे आणि इथे एक ॲड केली आहे. थोडं झूम करून घेऊ आणि तर या प्रकारे तुम्ही पाहू शकता थोडं ॲनिमेशन लागलं आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये. या प्रकारे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये की फ्रेम ॲड करून ॲनिमेशन लावायचं म्हणजे व्हिडिओ आपली थोडीशी भारी दिसेल पाहू शकता या प्रकारे. तर चला या प्रकारे पाहू शकता ॲनिमेशन कसं लागलं आहे. त्या प्रकारे तुम्हाला बी ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं ना. आता तुम्हाला इथे या प्रकारे इथे या व्हिडिओत तुम्हाला थोडीशी मेहनत करावं लागेल. तर चला मी सांगतो. इथे तुम्हाला एक ॲड ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथे एक व्हिडिओ देईल ती ॲड करून घ्यायची या प्रकारे. तर चला व्हिडिओ पाहू शकता ॲड केली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ॲडजस्ट करून घ्यायची या प्रकारे. तर चला ॲडजस्ट केलं या प्रकारे करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल क्रोमा कीचं, त्यावर क्लिक करून ग्रीन स्क्रीन तुम्हाला इथून रिमूव्ह करून टाकायचं या प्रकारे पाहू शकता. तर व्हिडिओ क्लिक करून व्हिडिओ कॉपी करायचा आणि ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओ खाली घेऊन टाकायचा या प्रकारे. तर पाहू शकता आपण व्हिडिओ खाली घेतली. त्याने व्हिडिओ क्लिक करायचं आणि परत जायचं बॅकग्राऊंड रिमूव्ह, परत इथं क्रोमा की ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर परत इथे सिलेक्ट करून थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं या प्रकारे पाहू शकता. आता पूर्ण व्हिडिओ आपली सेट झाली या प्रकारे. तुम्ही पण सेट करून घ्यायची, थोडी मेहनत लागेल तुम्हाला. या प्रकारे तुम्ही व्हिडिओ सेट करून घ्यायची. तर चला आपण सेट केली पाहू शकता या प्रकारे. आणि तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. याच प्रकारे तुम्हाला पाहू शकता कशा प्रकारे आपली सेट झाली व्हिडिओ. त्यानंतर तुम्हाला इथे या प्रकारे इथे तुम्हाला तो ब्लॅक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. पाहू शकता ब्लॅक इफेक्ट ॲड केल्यानंतर तुमची पूर्ण प्रोसेस झाली आहे. आणि व्हिडिओ थोडी मेहनत लागेल व्हिडिओ बनवायला, पण व्हिडिओ प्रोफेशनलमध्ये तुम्ही अशी व्हिडिओ बनवू शकताय. तर चला मी तुम्हाला सगळी प्रोसेस सांगितली आहे. आणि चला मी थोडी कलर ग्रेडिंग मी करून घेतो व्हिडिओमध्ये. तिथं काय तुम्ही पण करू शकता कलर ग्रेडिंग. तर त्यानंतर तुम्हाला इथे अजून एक ओल्ड सॉन्ग आणि न्यू सॉन्गचं टेक्स्ट तुम्ही ते पण टाकू शकताय. तर मी टाकून घेतो आणि तुम्ही त्या प्रकारे टाकून घ्या. ओल्ड सॉन्ग आणि न्यू सॉन्ग टेक्स्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचं ते डोअर या प्रकारे. आणि तुम्हाला फायनल व्हिडिओ बिन दाखवतो कशी बनली आपली व्हिडिओ. तर या प्रकारे तुम्ही ओल्ड सॉन्ग आणि न्यू सॉन्ग ॲडजस्ट करून टेक्स्ट टाकून घ्यायचं या प्रकारे. तर चला मी टाकून घेतलं आहे पाहू शकता या प्रकारे. या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ सेट करून घ्यायचं आहे पाहू शकताय. आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच व्हिडिओ तुम्हाला लागत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. तर चला मी भेटतो तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ.